गारमेंट फेअरचं आयोजन अतिशय अभिनव स्वरूपात अमर चित्रकथा पुस्तकं मुलांसाठी प्रकाशित सर्व्हिकल कॅन्सर या कॅन्सर प्रकारावर खास माहितीपूर्ण शिबिर गुरु गोविंद राजपीठ खूप महत्व आहे। यामध्ये तपासण्या लवकर होऊ शकतात। तपासण्या जर लवकर झाल्या तर अर्थातच निदान लवकर होतं आणि उपचारांना सुद्धा लवकर गती मिळते आणि म्हणूनच अवेअरनेस कॅम्प्सना अनन्यसाधारण महत्व आहे। दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर आणि हाफकिन संशोधन संस्थेच्या वतीनं महिलांसाठी सर्वायकल कॅन्सर या कर्करोगाच्या प्रकारावरील माहितीपूर्ण शिबिर। या शिबिराला आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अरुण जामकर, अन्न औषध विभागाचे आयुक्त डॉक्टर महेश झगडे, वैज्ञानिक अधिकारी विक्रांत संगर आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या देशात महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे। याविषयी या शिबिरातून माहिती प्रस्तुत करण्यात आली। सर्वायकल कॅन्सर प्रकारावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे। ही लस अधिकाधिक महिलांनी टोचून घेणं आवश्यक आहे। कार्सिनोमा सर्व्हिक्स प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, त्यामुळे हायजीन संबोध करताना खंडून वापरणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन। सध्या वॅक्सिन हे महाग आहे, साधारणतः 9,000 रुपये खर्च येतो, पण तो अतिशय प्रिव्हेंटेबल असल्यामुळे अतिशय सक्सेसफुल आहे। याबाबत लोकांची जागृती व्हावी आणि लोकांनी यात अधिक प्रयत्न करावे। या निमित्तानं मला सर्व दानशूर संस्थेला आणि व्यक्तीला विनंती करायची आहे की या निमित्ताने तुम्ही या कॅन्सर जो प्रिव्हेंटेबल आहे आणि जो तासाला 8 महिलांचा बळी घेतो यासाठी दान करावं। कॅम्प करत असताना माझ्या डोक्यात अशा गोष्टी आल्या की आपल्या इकडे सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण हे सगळ्यात जास्ती प्रमाणात आहे। जसं सरांनी म्हटल्याप्रमाणे 7 मिनिटात 1 स्त्री, तासाला 8 स्त्रिया आणि दिवसाला 200 स्त्रिया आपण फक्त सर्वायकल कॅन्सरमुळे गमावतो। तर सगळ्या स्त्रियांना आपण ट्रीट करणं आता शक्य नाही किंवा त्यांना प्रिव्हेंट करणं सगळ्यांना शक्य नाही, कारण माझ्या पद्धतीने माझी PhD करताना MSc मी माझ्या PhDमध्ये नुसतं रिसर्च केलं नाही तर ते ॲप्लिबिलिटी आणण्यासाठी म्हणून हा मेडिकल कॅम्प घेतात आणि या मेडिकल कॅम्पसाठी मला शारदाश्रम विद्या मंदिर शाळा, त्याचबरोबर हाफकिन इन्स्टिट्यूट आणि MUHSC फार्मर्सची मदत झाली आणि हा संपूर्ण मेडिकलचा जो काही खर्च आहे ते मधुसूदन मोखारी आणि जमशेद जीजीवन यांनी पूर्णपणे घेतलेला आहे। भविष्यामध्ये अपेक्षा करतो की अशा प्रकारचे जास्तीत जास्त मेडिकल कॅम्प घेण्यासाठी अशा लोकांनी वारंवार मदत करावी। कॅन्सरवरचा जे वॉर आहे, युद्ध आहे, ते काही एका गोष्टीमुळे त्याच्यावरती आपण मात करू शकणार नाही। त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो। त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की वॅक्सिनेशन जिथे शक्य आहे तिथे वॅक्सिनेशन केलं पाहिजे आणि सुदैवाने सर्वायकल कॅन्सरमध्ये वॅक्सिनेशन सध्या आलेलं आहे, पण त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नाही आहे। त्याचा प्रसार होऊन त्याचा अवलंब केल्यास या देशामध्ये दरवर्षी जे 72,000 स्त्रियांचे डेथ्स होतात ते डेथ्स आपल्याला कदाचित त्याच्यामुळे कमी होतील आणि ते आपण अवॉइड करू शकू आणि जे असे 72,000 स्त्रियांचे आयुष्य आहेत आपण ते वाचवू शकू। त्यामुळे याच्यावरती ज्या काम करणाऱ्या विक्रांत संघर्ष त्यांनी जे पुढाकार घेतलेला आहे त्याला एक मेसेज देण्यासाठी आणि समाजामध्ये जागृती करण्यासाठी हा आज कार्यक्रम झाला।